आजची ठळक बातमी. आम्ही जिथं जिथं पोहोचलो तिथं कुठं कुठं काम केलं ते तुम्हाला नक्की सांगे. पूर्ण व्हिडिओ बघा. कस तर मग जसं त्याचं मदतल्या वाल्याकडून अपेक्षा होती म्हणून हे दोघे जण हात टाकून केले होते. चहाची अपेक्षा होती, पण त्यानं काही चहा नाही पाजला. तो हुशार होता ना, कसं पाजल बोला. त्याचे पैसे होते आणि प्याले होते. थेट आम्ही कॉन्व्होकेशन हॉलला पोहोचलो. कामं असे वाटले जड माणसांना जड कामं दिली आणि जे हलके होते त्यांना झाडू उचलत पोचा उचलून त्यांना पोछेची कामं दिली. आता आम्ही मोठ्या प्रमाणात झाडू मारला, पोछा मारला. माझ्या मित्रांनी अतिशय वेगवेगळ्या प्रकारे पोछा मारला. काय सांगावं, असे प्रेम करू लागले होते पोचाशी. कारण मी व्हिडिओ काढत होतो ना, सर्वांना व्हिडिओच्या समोर यायचं होतं. माझा व्हिडिओ तर पाहतो, व्हिडिओसाठी उभा झाला होता माझा मित्र. असं म्हणायला नाही पाहिजे, पण आहे आता सत्य पाहतं. पण त्यानं काम पण केलं बरं. आता आमच्या पाण्याची कॉफी झाली 2 बकेटात. कोणी पित असेल तर पिऊन घ्या म्हटलं. आमची इच्छा होती का हा पूर्ण कॉन्व्होकेशन हॉल साफ करा, पण नाही. आमच्या सिनियरनी सुपर सिनियरने सांगितलं की नाही करायचं, एवढंच करा. पण थेट आम्ही त्यांचे शब्दांच्या बाहेर नाही गेलो. हे ट्रॅक्टर बघा, थेट ट्रॅक्टरचं तुम्हाला हे दाखवायचं. हे साफ करायचं यंत्र आहे बरं. कधी वापर आला तर मला कॉल करा. थेट आम्ही हॉस्टेलवर पोहोचलो. हॉस्टेलवर पोहोचल्यावर पण तिथं काम चालू होतं. मी पण माझा जेवढा वाटा होईल तेवढा वाटाने काम केलो. आणि माझा एका मित्राच्या याच्यावर घोडा दिसला, लंडनचा घोडा. हा काळा होता. लंडनचे लोक तर बुरे राहते, माणूस पण काळा होता. अरच्या बहीण प्रश्न पडला मला. थेट आम्ही बाहेर पोहोचल्यावर चटईला पकडलो, 4 कोपडे टाईट केले, दन दन हवा मारल्यासारखं केलं. त्याच्यातला जेवढा कचरा होता तो बाहेर निघाला. याच्यामुळे असं प्रदूषण झालं की जे लोक चहा पित होते ते त्यांना खूप त्रास झाला. पण जाऊ दे, आम्ही चांगल्या कामासाठी करतो म्हणून त्यांना दुर्लक्ष केलं आणि हॉस्टेलवर ते चटई नेली. माझा मित्र एक असा उभा होता जसं की पोलीससारखा, लायसन मागितल्यासारखा. थांब म्हणे. आम्ही काय थांबलं नाही त्याला दुर्लक्ष करून थेट अंडर पोहोचलो. जो कचरा बाहेर नेला होता त्याला तर बाहेर काढला आणि ती बाहेरचा कचरा अंदर घेऊन डबल झाडू मारायला लागला. अशा प्रकारे TV हॉल आम्ही रेडी केला.